आजपर्यंत आदिवासी समाजाचे विद्यार्थी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करत आहे। या विद्यार्थ्यांचा जर अशोक उईके साहेबांनी आणखी अंत पाहिला तर अशोक उईके साहेबांचा राजीनामा घेण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करणार हे अशोक उईके साहेबांनी लक्षात घ्यावं। स्वतःचं वय 60 वर्ष असताना सुद्धा मंत्री झाले आणि 5 ऑगस्टच्या आदिवासी समाजाच्या शासकीय वसतिगृहाच्या सुधारित नियमावलीमध्ये ते म्हणतात 26 वर्षाच्या वर वय असणाऱ्या विद्यार्थ्याला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही। मंडळी, इंग्रजांच्या विरोधात आदिवासी समाजाच्या हक्काची लढाई लढत असताना क्रांतीवीर बिरसा मुंडा यांनी एक नारा दिला होता, टोपी टोपी एक है, साहब साहब एक है। टोपीवाले म्हणजे कोण? टोपीवाले म्हणजे आपल्यातलेच गद्दार। आणि म्हणून आदिवासी समाजाच्या हक्काची लढाई लढत असताना क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना इंग्रजांकडे पकडून देणारे आदिवासी समाजाचे काही लोक होते आणि ज्या लोकांनी बिरसा मुंडा यांना पकडून देण्याचं काम केलं होतं त्यांचेच वंशज आज आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या रूपामध्ये जिवंत आहेत। म्हणून आदिवासी विकास मंत्री असताना अशोक उईके आपल्या समाजातल्या विद्यार्थ्यांचं रक्त पिण्याचं काम करत आहे। स्वतः मंत्री असताना आपल्या मुलीला नगराध्यक्ष पदाची तिकीट देऊन आपल्या मुलीचं भविष्य सुनिश्चित केलं। मात्र इतर आदिवासी गरीब कुटुंबातल्या पोरांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचं काम आदिवासी विकास मंत्री अशोक उईके करत आहे। स्वतःचं वय 60 वर्ष असताना सुद्धा मंत्री झाले आणि 5 ऑगस्टच्या आदिवासी समाजाच्या शासकीय वसतिगृहाच्या सुधारित नियमावलीमध्ये ते म्हणतात 26 वर्षाच्या वर वय असणाऱ्या विद्यार्थ्याला वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये 2 वर्षाचा गॅप आहे त्यांना सुद्धा वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळणार नाही। वसतिगृहातल्या कुठल्याही मुलाने प्रश्न विचारायचा नाही, प्रश्न विचारण्यासाठी कुठल्याही संघटनेचा सदस्य व्हायचं नाही, वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आहारावर प्रश्न विचारायचे नाही, अशा अनेक प्रकारच्या फालतू अटी त्यांनी आदिवासी समाजाच्या शासकीय वसतिगृहाच्या नियमावलीमध्ये टाकलेल्या आहेत। अशोक उईके मंत्री असताना गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या आश्रम शाळांमध्ये 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे। मग आदिवासी समाजाला जो निधी मंजूर होतो तो निधी जातो कुठे? तो लाडक्या बहिणीवर जातो का? हा प्रश्न आता आदिवासी समाजाच्याच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने अशोक उईके यांना विचारण्याची गरज आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचे गोरगरीब विद्यार्थी आदिवासी वसतिगृहाच्या सुधारित नियमावलीमध्ये बदल करण्यासाठी आंदोलन करत आहे। अशोक उईके साहेबांनी या जाचक अटी रद्द करून सुधारित नियमावली, विद्यार्थ्यांच्या हिताची नियमावली अशोक उईके साहेबांनी बनवावी, या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, स्वतःच्या मुलीला नगराध्यक्ष पदाची तिकीट देऊन स्वतःच्या मुलीचं जेवढं तुम्ही भविष्य सुनिश्चित केलं, आता तुम्ही आदिवासी समाजाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांचं रक्त पिण्याचा प्रयत्न करू नये। आजपर्यंत आदिवासी समाजाचे विद्यार्थी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करत आहे। या विद्यार्थ्यांचा जर अशोक उईके साहेबांनी आणखी अंत पाहिला तर अशोक उईके साहेबांचा राजीनामा घेण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करणार हे अशोक उईके साहेबांनी लक्षात घ्यावं। अन्यथा त्यांनी आदिवासी वसतिगृहाच्या सुधारित नियमावलीमध्ये बदल करावा। जय सेवा, जय जोहार, इन्कलाब जिंदाबाद।